त्याचा नान केला तू ना देणं भोयलं रे तुले हे काय शिवल्या धडा गाडीत बी बघायला पुरला नाही तुले घेणं देणं या देवल्या नानी लागेल नाही पुरलं भाऊ बाबू आता घेत आपण आता पैता भुई थोडी उंदरायला तुले तो शिवल्या दाखवा फक्त तुम्ही हा लय अंतकरणाचा हे करायला त्यानं हा मला लय त्रास देऊन राहिला तो आपण म्हणतो काय महाराज आले हा काय भांडणं करा नाही तो भांडण्याच्याच लायकीचा आहे भडवीचा थांबा आज त्याची खांडच आहे का कुठं बा आपण तर आगीत तेल टाकलं राजा पण काय माझून हातूनही आलं नाही अजून हा काही आवाज गिवाज काहीच नाही बघा की खबरही माहीत पडली नाही आपल्याला काय झालं काय म्हणून काय जागी जिरलं गाले श्रीराम तू अशीच घाई करतं अरे पाणी मुरायला टाइम लागत असते बाबा धीरे धीरे मुरत असते पाणी थांब न येईन ना माझून हाजून होईन ना त्याचं बी हा शिवलेलं तसा चार्जिंगच करेल आहे थांब ना तो कान करतेस काय ना काही तेवढ्या पालू पोषा आहे ना त्याची काही नाही होत ना हा शिवल्या माझाच होत आहे मेजर चॅप्टर आहे ना शिवल्या त्याला झोडझाड करून त्या बायकोला झोडझाड करून देवल्याच्या मोकळे करीन त्याला दोघे नवरा बायकोले जे मुत्ते इथं कुणी डोक्याला ताप घेतं बी आपल्या त्याचं ते पाहत बसतील झाले काय घेणं देणं आहे आपल्याला तिकडे पान तो पान शिवले येऊन राहिला इकडे यारे लवकर यारे हा देवल्या मला मारते रे हा मागे लागला रे मरतो रे आता काय कर रे बा देवल्या तोडते रे मामाले म्हणजे राम त्याला म्हणू की मी खेळ जमते म्हणून पाय रे कसा लाल झाला शिवल्याचा मला वाचवा लवकर तो देवल्या मामागे लागला कुराडा त्याच्यात मला तोडते होतो आता एवढा भिवून काऊन राहिला कोणीच नाही त्या मागं लेका तू स्वतःला भिवून राहिला बा काय पागल झाला का मोठी बरशी कुराड घेऊन लागला मामागे मला तोडतोच म्हणते तो आता काय खरं नाही माझी ऊस जाते आता थांब ना कोणीच नाही तुझ्या मागं तुला भराव होऊन राहिला बाबू रे हा कोणीच नाही बा दिसून नाही राहिलं बा आम्हाला अरे थांब रे कुठे जाशील रे तू हा मामाला लागतं काय तू देवल्या जायला लागतं काय अरे बा आला हो आवरा हो राजा काहीतरी करा राजा मला वाचवा मला खरंच आलार बा देवलाल तो अरे पुशूल्या पहिले तो आलार मागत घ्या अरे थांब रे कोकडे जाशील रे तू हराम कर थांब ना त्या मागं जाऊन मी कोकडे पैशीन तू हा कुकडे पैशी हाच ना मी आज ते खांडच करतो देवा शिवल्या कुकडे गेला सांगा लवकर सांगा काय झालं रे काऊन एवढा हे करून आला तू कुराड मोरा घेऊन फिरून आला बाबा नाही त्या शिवल्याला तोडला आहे मला सांगा लवकर कुकडे गेला मला त्रास देऊन राहिला तो हा पाणी देऊ देत ना मला पाणी देऊ देत ना हा जटी तोंड घालतं ना थांबा त्याचा बजेट बसवतो ना आता सांगा लवकर कुकडे गेला तो इकडे सरळ गेला जाय त्याच्या मागं जाय सरळ गेला तो आलो रे शिवल्या थांब रे तू थांब फक्त तरी थांब पुढे आहे तो बेकार झालं हात तोडतोच म्हणते आली गळा हे तो बेकार झालं गळा आपण म्हणून बा जरासं होईन पण हात बेकार झालं कुराड घेऊनच फिरून आला बा मागं का मारते बा काय खुनगिन करते का बा हा फालतू जल भरून द्यायला लागेल ना गळ्याले दुबा राजा आपल्याला काही दोन करायला पुरली राजा बरं राजा बेकार आहे आता याले जर मारलं की बस आपले नाव आहे त्याच्यात आपल्याला विना भाड्या खोलीत जावं लागते राजा पोय आपण उठून सटक गावातून आता ठीक आहे थांबेत काय अर्थ नाही फालतू कसं घोर झाला तर पहिले आपल्याला हात काढ्या बसतात काही खरं नाही चाललो पोयटून पैता का पाय काढा गावात दिसली नाही पाहिजे 2-4 दिवस आता काही खरं नाही झमेला होतेच काय ना काही गावात देवल्या सोडतच नाही आता शिवल्याला खलासच करते बस मर्डरच आहे शिवल्याला आता ते बापा लवकर पोय आपलं नाव येण्याच्या आपण एकट्याला आपलं काही करेल तर शिवल्याला बैकून दिलं तर आपण चाल लवकर पोय हा पाटील रोड डे साजरा केला की बा आईला तुमची मामबाई ढोंग आहे बेती तिचं नाव काढून राहिला तू हेतले का आपल्याला नाही पाहिजे आपल्याला नाही पसंती सांगा बा पाटील तुम्हाला पसंत आहे तर मी करतो बापा मी देतो तिला गुलाबाचा फुल रोज डे मी साजरा करतो तिच्या बरोबर हा तुम्ही राजा तुम्ही खाते ना मला खाऊ देत नाही बा आमचं त्या झांगड जमून तिकडे तुम्हाला पटत नाही तर पाटलाचं खरकट चाटत आले का गंठ्या काही का माणूस आज बा तुझं चालते रे भाऊ खरकट बी चालते आपल्याला नाही तर तसंच कोणतं चांगलं भेटून राहिलं आपल्याला जे आलं ते आणि तो आपण काही वांधा नाही आपल्याला पाटील तुमचं जर होकार असेल की नाही तरी आपला जुगाड जमून हा आपल्याला चालते बाबा खरकट असलं चालते अबे शेंबड्या तुले तो हुंगत बी नाही दे मासारखा केलेले का काठावर लागू देते तुले हुंगते का ते वरून म्हणता की मला पसंत नाही वरून म्हणता मला हुंगतही नाही म्हणजे काय समजा आम्ही म्हणजे तुमचाच काही मेळ येऊन राहिला वाटते तुम्हाला काठाला नाही लागू देऊन राहिली वाटते ते आहे की काय खरं नाही राजा तुमचं बेकार आहे हो बा बेकार हालात तुमचे समज रे भाऊ तू काही समज मा काय डोकं खाऊ नको पहिलीच तर भन व्हायला मा बुडा एक तर मागं कुरकुर लावून राहिला ह्यांना देणं हा फालतू माझ्या डोकं इथंही व्हायला पाटील वाचवा मले तो देवल्या तोडते मले तो देवल्या तोडते मले वाचवा राजा वाचवा काहीतरी करा देवल्या तोडते काय अचानक काय झालंय काय पिसाटले का बाबा बाबा शिवलाल भाऊ काय पिसाटले का बापा काय लागला भूतगीत बिलंगला काय देवलाल बा मस्त गरीब माणूस आहे त्याचं नाव घेऊन राहिले का बापा खरं निर्भाज मला वरच जाणार तो मागच लागेला ना पुढे तू थांब ना तटीच थांब ना तू कुकडे पाहून राहिला तू भडवीच्या थांब ना तू आज तू खांडाखांडच करतो खांडोडी सारखीच खांड करतो तू अरे बाबा आला रे तू बाबा मारते रे गडा थांब बाबू शिवल्या तू सांगून राहिलो तटीच थांब हा बिलकुल तटीच थांब उभा राहा तरी सला फेकून मारेन कुरा मला त्रास देता का रे भडवीच्या मला त्रास देता थांब तू हात पाय तोडतो आज
अरे आला रे तो, आला रे, वाचवा रे. बापा देवलाल भाऊ असे कसे काय ऐकलं बापा? कुराड मुळा घेऊन फिरून राहिले. काय केलं बापा देवलाल भाऊले असं? खाल्लं बापा देवलाल भाऊ एवढी ताकद आली तर? हा बापा रे शिवलाल मारून राहिले बापा. काय झालं देवलाल भाऊ? काऊन कुराड मुळा घेऊन फिरून राहिले? का पागलपणा करता? काऊन लागली शिवल्या ना ती? काही चरू पाटील तरात देऊन राहिला तो मले, तरात देऊन राहिला गरीब माणसाले. मान तर पाहिला त्यानं. हा लडकोन घ्यायला तुम्ही माफिक वाया झालं होतं. पाणी दे म्हणे मला, पाणी काच झटाचं पाणी द्याले. थांबा आज तोडतोच त्याले. हा खांडच करतो बिलकुल त्याचे. शिवल्या आलोच रे त्या मागं. बापा हा माणूस देव काय होता गरीब होता माणूस. आज कसा बोयकला काय माहित बा. पाटील लयच राज्याला शिन्या माणसाले लडकोंडी आणलं शी. हा पैसा लय लावायला राजा याचा पट्ट्यान पैसा काढला. वावर पेरला या माणसानं कांदा गहू हरभरा. हा यानं काहीतरी घोर केला असेल शिवल्यानं तर गेला असेल कुद्याला. हा म्हणून हा माणूस तपला. म्हणून तो कुराड घेऊन फिरून आला याच्या मागं. झुंबर काय खरं नाही बा. फालतू कसं मारीन फारीन हा देवलाल भाऊ. त्या शिवलेले तर घेणार देणार अंदर झाला की नाही माणसाले. हा एक तर गरीब माणूस आहे. पाटील लवकर चला बा. ते काय गप्पा मारता. चला झटकनी त्याच्या मागं. चला चला. महाली का या माणसाच्या भुजला पापड ना कुठे बा. आज कुराड घेऊन फिरून आला बा शिवल्या मागे. बेकारच आहे बा हा नांत. भाऊ शिवल्या दिसला का तुम्हाला? शिवल्या दिसला का? त्याचे आज मला खांड्या भरणार. सांगा तुम्ही दिसला का तुम्हाला? तो कुठे आहे? तो कुठे गेला? तो सांगा लवकर, सांगा लवकर, दाखवा मला त्याले. आमना जरा एकदम घेणं. हा कुराड मुळा घेऊन फिरून राहिला. कुकडे जाऊन राहिला तू. काय माहित बापा आपल्याला का मागे पाहिजे का नाही. बस अटीच आपला खांड करते. हा काय खरं नाही ना. कुराड मुराडा याच्या फालतुले का शिवल्याचा नाद केला तू न. देणं भोयलं रे तुले. हे काय शिवल्या धडा गाडीत बी बघायला पुरला नाही तुले. देणं या देवल्या नाणी लागेल नाही पुरलं. भाऊ बाबू आता घेत आपण. आता पैता भुई थोडी होऊन राहील तुले. तो शिवल्या दाखवा फक्त तुम्ही. हा मा लय अंतकरणाचा हे करायला त्यानं. हा मला लय त्रास देऊन राहिला तो. आपण म्हणतो काय महाराज आले. हा काय भांडणं करा. नाही तो भांडण्याच्याच लायकीचा आहे. भडवीचा. थांबा आज त्याची खांडच आहे. हो गड्या देवला लेकरा बायाचा ते विचार कर बा. त्याला मारून काय जेलात जातो तू? हा जन्म ठीक होईन ना बाबा. काय खरा आहे का? जाऊ दे फेकते पुराड काय मोकड्यान घरी. मग ठेपणे फाशी झालीच चालते. हो त्यानं मला लय त्रास दिला नो. माझी बायको लढली, मा पोऱ्या लढला, मी लढलो राजा. तू काहीच नाही ऐके ना. हा पाणी नाही देऊ दिलं त्यानं मला आज. आलतान बा भांडणार आलतान तो माग. पण त्याला आज भांडण दाखवतो मी कसं असते. हा त्याला म्हणजे मुंजाट्याचा मारत देतो आज. तो नालाय का? तू नालाय कास काय? तू शाय ना माणूस आज बा. काय तू त्या लागला त्या मूर्खाच्या. जाऊ दे सोडून त्याले. जाय हो तू मुकड्यानं घरी. जाय बरं तुझी बायको पोरं वाट फोन राहील तुझे. जाय घरी. हे कुराड मुराड दे फेकून लवकर अटीच. जज भाऊ तुम्ही ना लोक काही म्हटलं मला तर मी ऐकलं. पण आज नाही ऐकतो बा मी. आज त्याने मारल्याशिवाय नाही राहत. मी त्याचे खांडच करतो. खांडोळ्या भाजीसारखी. हो मला लयच डोकं फिरवायला त्यानं आता. असं करू नको. त्याला मारू नको तू. सांगू नका मला. मी आज त्याला बस बजेटच बसवत त्याचा. गेला रे बा. आता जीव आला रे बा. शिवल्या लवकर बाहेर रे बा. तुला वाचवलं मी. लवकर जाय तिकडे आता. राजा लय उपकार झाले राजा. तुम्ही मला वाचवलं बा. अटी लपवलं बा. त्यातून बस मी हाती जर सापडलो असतो की नाही. बस देवल्यानं काय खरं काय केलंच तर याचा अंदाजच नाही राजा. लवकर जाय आठवून. टाइमपास करू नको. तो अजून जर मागे जर आला ना बाबू आणि हाती जर सापडला तर बस तो ह्याला डोक्यात आऊट आज. त्याला सांगणार नका मी कोकडी गेलो म्हणून. मी जातो. हा त्याला सांगणार नका फक्त. तो गडी लय गरम होईल आज. काय खरं नाही माया आज तो तोडतेच भेटलो की मी. आले सांगायला बसलो. मग आता नसतं सांगता आलं मला त्याले की त्या गाडी आहे म्हणून मार त्याले. तू लवकर जाय. थांबू नको. आणि आता 2-3 दिवस दिसू नको अजून बाबू. या 2-3 दिवसात जरी दिसला की तू तरी तुला या बजेट बसवत येत होती. न देतात भाऊ. आता नाही दिसत मी. आता नाही दिसत. चाललो आता. गोड झाली रे गड्या. काय खरं नाही का? बेकार राहिले का? बेकार आहे रे बापा. गरीब माणसाला आणलं लागेल पुरं बापा. ही जे डोकं सटकले की काय करायचं ना अंदाजच नाही. पहिलोकर शिवले. आता काय खरं नाही तुझ्या. घेणं दाबून आली ना नाणी स्वप्नात. जो भांडण नाही करत त्याच्या नाणी लागली असंच होते. देवल्या तर रात देते. आता पैता थंडी होऊन राहिली. या नाही दबू की त्या नाही दबू. हे नाही हेच की आता वाचवलं बाबू तुला. आता डबल नाही वाचवणार. तुमच्या गावात अशी भानगडी असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा बरं मित्रांना व्हिडिओ आपला. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुझं देवल्यात दिसून राहिला. पान त्याच्याजवळ कुराळ बीत आहे माय बाई. अन बाबा मी राग बबुराच होऊन राहत होतो. पान तो रागात किती येतं. हो माय बाई किती रक्तातोड होय राहतो. कसा करून राहिला पान. शिवल्या दिसला का सांगा लवकर इकडे. दिसला का गेला का इकडे सांगा लवकर. त्याच्यामुळे आज खांड वरणार. हो दिसला का तुम्हाला तो.
झालं रे बापा, एवढा काऊन कुराळ मुराळ घेऊन फिरून राहिला बापा? भाऊसताय तुया काऊन एवढा पाहून राहिला तू त्याले? तो मा भाऊ हो काही नाही. हा मेला तो कधीचा. त्याला आज त्याचे खांडच करणार. कुकडे दिसला का तुम्हाला? तो गेला का इकडे गेला का? सांगा लवकर. हा सांगा लवकर. काय झालं रे पण? हा एवढा काऊन खुरमस्ती येऊन राहिला तू? जाय ना मुकाट्यानं घरी बापा. राहून धसला बापा तुझ्या अंगात तर मुकाट्यानं व्हाय ना घरी. लाज दाखवून राहिला बापा तू आता. नाही घरी नाही जात मी. शिवल्याचे खांड केल्याशिवाय नाही जात. गरीब माणसाचा अंत पाहतात ना लोक. गरीब बसले की लय बोटं घालतात. आज नाही, आज मी आज बाई केला मी. आज बस शिवल्या दिसला की नाही बस त्याचे खांडचा. अरे शिवल्या तू फक्त दिस फक्त तुझे हात पाय नाही तोडले तर मग म्हणतो तू तुझ्या बजेटच बसवतो. आज मी आज नाही दिसला तरी काल नाही दिसला तरी परवा कधी ना कधी दिसची नसतं तू. तुझ्या बजेट बसवतोच. माय याला काय झालं काय माहित बाई. आजच याचं हे रूप पाहून राहिलं बापा. असं होता हा ना माय बाई. कसं दिसून राहिला तो. पहा ना त्याचं तोंड आणि बापा काय कुराळ हाती काय बापा. चालत आहे त्याचा हात. चला ना त्याच्या मागे मागे जाऊन आपण काय करते पाहू ना. हो चला बरं चला. रे बापा काय करू नव्हतं आज मिळतो का? बेकार झालं रे गडा. बेकार झालं का? बस आपला जीवच गेलता आज. काही खरं नव्हतं एका कुराळमध्ये की नाही. बस आपला भेजाच बाहेर होता. माझ्या का आवाज येऊन राहिला बोध घेतलं रे वाटेचा. का कामा मस्तकात मारते का पुरा मा भेजा बाहेर पाडते का? तसंच वाटून राहिलं मला. खरं नव्हतं रे बा. मेलतो रे गडा. काय खरं नव्हतं. हातपाय तोडले असते माय. किचन नाही भाऊ. पै बाबू तू आता टाकले. मदास भाऊ इकडे हा लवकर. त्या किरकिऱ्या काय झालं? पहा ना आवाज येऊन राहिला ना टिसा. नक्की राजा काही ना काही चिन्ह नाही राजा. भूत आहे टिसा. अबे काय नाटकं शिकवता बी तुम्ही? काय भूताचा आवाज येऊन राहिला तर भूत आहे म्हणतं तर काही चिन्ह आहे म्हणतं. काम करणं एवढं जीवार येते. थांबा तुम्हाला आवाज येते. थांबा जराशे. काही बेकार होतं रे बापा. हा नांदणी लागेल पुरत रे बापा कोणाच्या. अगोपणा नाही करायला पुरत रे बापा. कानाला कानकडे पहा. आता नाही करणार रे बा अगोपणा. नाही बापा झाला तो झाला बापा. आता बापा काही नाही बापा. आपण कोणाला नाही लागणार. पाव चिन्ह आहे की नाही पाव. अवघडा खरंच आवाज येऊन राहिला गड्या. काय यार अशीन रे हे काय अशीन. मला का लोक नाही वाचायला. हाच कसा का आला? नक्की लका तुझ्या नावराशी आहे रे गड्या. नक्की तुझ्या नावराशी आहे. चिन्ह आहे गड्या. हे काय खरं नाही आता. तू आणला गड्या मा वाळग्यात भूत. मेलतो रे. दमू निघून नाही राहिला बापा. पाणी नाही बाटी प्यायला. बघू नका मारा नावराशी फावराशी काही नाही. चालता का पाहता का आपण काय आहे तर पाहता का? चाल बरं गड्या काय आहे तर पाहू बरं. चाल बरं कोणतं चिन्ह आणि फिन्न आहे तर पाहू बरं. बस कुकून येऊन काय समजून नाही राहिलं. काही करू नव्हतं रे बाळ. भेजा बाहेर पडेल दाज. कोपऱ्यातून आवाज येऊन राहिला गड्या. नक्की अंदर काहीतरी आहे. मग अंबाचा भाऊ चाला लवकर पाहू ना. तुला करशील रे रिकामे कामं घेशील हिसके. लागशील नांदी कोणाच्या. घेणं बाबू कसा दाबून तर कसा कुराड घेऊन लागल तर मागं. ते भेजाच बाहेर होता भाऊ. हात पायाचे खाणे केले असते तुझे. वाचलंही नसता तू. बरं गेले का तर देवीदास वाचल तुले. नाही तर बस बजेटच होतं तुझ्या. झालं बा येऊन लपलो बा. आता काही धोकाने बापा हाट कोणी येत नाही. मिळतो रे बा. आज काही करून तुला का बायको युद्ध झाली. पोऱ्याला बाप नसता दिसला. अगो काम करायला पुरत नाही बाबा. बागेत फागत गेलो भोकात. आपल्याला काही सांगा करायला नाही पुरत रे बापा. तरी कामे कामं वावरात पाणी ठेवत रे पाहता. बापा हे तर शिवला शेतात. या कोपऱ्यात काय कोण राहिला बा? काय आहे टिसा तू? काय सायजन का धनगिन तर दाबेल नाही बाटी. चोरी लफाडी करून काहीतरी काय ना काही लोफडा जायचं. काय ना काही गेम करेल अशी नाही. गड्या शिवला माळग्यात काय कोण आला तू? आणि कोपऱ्यात कोण येऊन बसला तू? काय बापा आरामशीर बोला ना बापा. आरामशीर बोला ना. आरामशीर बोला ना. आरामशीर बोलू. मी काय चोराव काय? छाया चोट्टे कामं करतो इकडे येऊन लपतं. काय केलं तू ना? काय बँका फोडली की काय? कोण लपला टिसा तू? बापा मी तुमच्या पाया लागतो. जोरात बोलू नका रे. मागं याला फाशी लागेल आणि बापा रे तो देवल्या कुराड घेऊन लागेल आणि मागं भेजा पाडी नव्हतं मा बाहेर. हो बापा बोलू नका. जोरात नका बोलू ना. मला लपू द्या ना टिसा. रे बापा किरका नका ठोको बापा. काय केलं नवीन काढ आता? देवल्या लागला कुराड घेऊन मागत. त्याच्या याच्यात घातला वाटते बिबा. तटी उभार लागते तू. ते जाऊ द्या आता. जे झालं ते झालं. आता विचारू नका तुम्ही मले. फक्त आवाज ना करू बापा. मला लपू द्या टिसा. शांततेत जगू द्या. नाही तर बस काही खरं नाही. मला किडीवच भांडणं आहे मग. तुम्ही आवाज ना करू फक्त. बिलकुल बोलू नका. फक्त अटून पकडून चालले जा तुम्ही. वाळ्यात कोण लपू देऊ रे बा तू? पहिलेच तर चोट्टाच बा. चाल निघटून. बकऱ्या फाकऱ्या असतात बा नेशीन तोटून. इमोशनल ब्लॅकमेल तर तास करतो तू. चाल बा निघ रे बा बाहेर बाई तू. राजभाऊ तुमचा पाया लागतो राजा. मला लपू द्या तुम्ही. बाहेर जर निघलं की बस राजा. माझी लासच आहे. लासच पडते. काय खरं रे बाय. हो तो देवल्या खलास करते भले. मला वाटी लपू द्या हो बा. देवल्याला घेऊन राहिला का? भुजला पापड नाही फुटत गळ्या त्याच्या ज्यानं. आणि तू त्याला घेऊन राहिला बा. त्याला घेऊन दबून राहिला. टिसा माळ्यात लपून राहिला तू. काय केलं असं तुनं? बापा तुम्हाला काहीच माहित नाही. लय खतर लागा तो कडी. हो कुराड घेऊनच भाग लागते. बेकार आहे तो.
त्यानं एक फावडं मारलं बोले हुकलं ते राजासाठीच भेजा बाहेर होता पाया. आता तो कुराड आलेला त्यानं बाबागत लागेला तो काय खरं रे आज पाय हो वरतो बी आता हो फक्त आता आठवत चालले जाबा तुम्ही बोले राहू दे 8 साल पे जांबादास भाऊ लपू द्या चला आपण. बरोबर तू म्हणून आला ना बस बस लपू दे तुम्ही त्याला. तर राजा बाहेर जाऊन कोणाला सांगणार नका मी अटी आहे म्हणून बस. बरं कोणाला जर माहित पडलं तरी जर पिन मारली देवल्याचो की बस तो माझ्या खांडच करते अटी. नाही आम्ही काय एवढे चिवत्या वगैरे नाही कोणाला नाही सांगत बाबा बस बस अटीचा काय पाणी आणून देऊ का तुले. पाझानं बा पाणी पाजलं तर लय उपकार होतील तुमचे. तांत लय वाळकूच्या जागेला मी तर हौदात लय पाणी प्यायला तयार आहे. आणा बाई 1 गिलास पाणी पाजा मला. आणतो पाणी आणतो. घे ना हेच के कसं लपा लागलं. अरे बाबा हा कानाल खानथोडी काय करायला नाही बोलत रे बाबा रिकामी काम. मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बरं. आणि नवीन नसाल तर सबस्क्राईब करा. बेकार आलून राहिले माया आता. माऊली आपल्या येऊन राहिले पाहुणे हे कसं साफसूप दिसली पाहिजे पुरं गल्ली. झाडझूड करून ओके ठेव असं काळी कचरं कुठे दिसलं नाही पाहिजे मला. पाटील बा काही टेन्शन घेऊ नका ना सारं करतो मी ओके म्हणजे हा काही वांधा नाही. वांदा नाही म्हणशील बाबा मी राहीन दुसऱ्या कामात इकडे काही लक्ष देणार नाही आणि इकडे काहीच करशील नाही बाबा. हे कसं करतो बरं पद्धतशीर पाहुणे येऊन राहिली एक चाल ना पाटील आबासाठी उभी आहेत ना पाटील आबाला सांगू ना तर मा बापाची नाही तर मग नाही कोणीच नाही वाचू शकत गावात. पाटील आबाला सांगू चाल ना बापा चाल बिलकुल काहीच टेन्शन नाही घेऊ सर्व साफसफाई करून टाकतो. पाटील आबा काय रे बाबू भूषण काय झालं हे कोण मारलं तुले. बाबा पाटील त्याला कोणी मारलं नाही ना मनवऱ्याचा जीव धोक्यात आहे. तुम्ही वाचवा बा तेवढं वाचवा तुम्ही एवढीच विनंती आहे माहिती तुम्हाला. बोलून काय राहिली तू काही भाणार आहेस की नाही. काऊन काय झालं काय झालं शिवलालले काय झालं. मा काका देवलाल काका बाबा मागे कुराडी घेऊन लागेला. मा बाबाले सारे गात पेटवून राहिला तोडतो म्हणते खांडे करतो ते भेजा बाहेर पाडतो म्हणते मा बापाले. आबा वाचवा बाबाला वाचवा ना. काय केलं शिवलालनं देवलाल मागं लागला म्हणून. देवलाल तर गरीब आहे बिचारा. काहीच करत नाही कोणाच्या भांडण नाही करत तंटा नाही करत कोणाशी अगो बोलत नाही काही नाही. तुम्ही काय अगोपणा केला त्याच्याबरोबर तो मागं लागला तुमच्या. जरा बाप्पा आता आमची जरा आगाऊ पण लागलंच तुम्ही बाप्पा पाया पड तुमच्या पण तेवढं काम करा बरं तुम्ही मनवऱ्याला वाचवा फक्त तुम्ही मनवऱ्याला वाचवा फक्त. आबा आमची चुकी होती ना तुमच्या लागलं तर पाया लागतं राजा पण एवढं मोडा बा तुमचे जरूर मोडते बा तुमच्या म्हटलं ऐकतील तर ते नाही मग कोणा म्हटलं नाही ऐकत ते. काय गडे हो अगो कामं तुम्ही करता मोडायला आम्हाला लावता तुम्ही. तुम्हाला दरेशात काही गोष्टी समजत नाहीत भाऊ. तटीच असाल तटी काही ना काही बिबा भरताच तुम्ही. सुधरान जरा एक चांगले राहणं माणुसकीत गावात. जे झालं ते झालं बाबा आता पण कसं मानवऱ्याले बाप्पा आता तुम्ही वाचवा तुम्हीच वाचू शकता मानवऱ्याले. देवलाल बाप्पा कसा करून राहिला आणि मानवऱ्याला पाहून राहिला बंद्या गावात कुराड घेऊन फिरून राहिला तो. आबा एवढं करा राजा लय उपकार होतील तुमचे. एवढं करा या मा बापाला वाचवा तुम्ही. एवढं करा बाबा माझ्यासाठी करा एवढं. जा तुम्ही घरी आता मी पाहतो काय आहे तो. होत नाही शिवलालले पुरी काही भिवू नको तू. मी जातो पाहतो काय आहे तर सांगतो देईल समजून. हा बाबा आता काहीतरी तुमचे उपकार आम्ही विसरणार नाही बाबा. खरं एवढं काम तुम्ही आता. हो पुरी जाय तू घरी जाय मी पाहतो काय आहे तर. चालेल गड्या माऊली चाल बरं. नाही मी काही येत नाही हे माझी साफसफाई राहिली पाहुणे येऊन राहिले ना तुम्ही जावा ते काय तर मोडावा. हा मी जातो गड्या पाहतो इकडे पद्धतशीर. जाय बाई तू घरी जाय मी पाहतो काय तर मोडतो ते. बापा काही ना काही आणतात तशी कुटाना. चाल बापा मोडतो आता हे. आला रे देवले आला रे. अरे बाबा देवला का कुराड मोराड घेऊन कुकडे फिरून राहिला तू हे. तुम्ही बोलूच नका आज मी काहीच ऐकत नाही. मला त्या शिवल्याचे खांड करणार त्यानं मला लय त्रास दिला राजा. गरीब माणूस आहो मी. मान आधी लागला तो नाही आज त्याचा बजेटच आहे. काय देवलाल तुला समजत नाही गाले का. तो शिवल्या एअरपोर्ट आहे कुठे नांदी लागला त्याच्या जाऊ दे ना. त्रास दिला गड्या. काल तो मारलं बाजायला जाऊ दे ना आता काल त्या जीवन गमवतो काल तू कुराड मुराड घेऊन फिरून राहिला. चांगलं वाटते का हे तुही बदनामी होऊन राहिली गावात सारी. तो उठला सुटला की मानांदी लागते ना. जटी बोटं घालते ना कोणी गोष्टी पुढे आहेस तो काही ना काही मानांदीच लागते तो. कोणती गोष्ट म्हटली की वावरातही तसंच घरी तसंच दारी तसंच. सायन सारं दाबलं ना तरी मी मायाच्यावर उन्हावर आहेस तो. आपण म्हणतो काय भांडणं करा. नाही आज नाही सोडत मी त्याले. आज माझी पूर भोडकरी तपेलाय. देवलाल तो नालाय का. तू नालाय कायस काय. तू नालाय कायस काय चांगला आहेस ना तू. 4 लोक तुझे नाव काढतात आम्ही काहून आलो अटीचा. तुझ्यासाठी आलो फक्त. मारणं सोपी वाटते का तुला. ज्याला जाशील ना बाबू जन्म ठीक होईन ना
तुझे लेकरं बायका पोरं रस्त्यावर येतील ना, त्याचा विचार कर जरासा. रागात माणूस काही करते, काय फेकतेच गुराळ बाजूले. जाय घरी. मी काहीच कोणाचं ऐकत नाही. मला त्याच्या आज खांडच करण्याचा भेजाच बाहेर पाडतो तुम्ही. हो मानांती लय लागला तो. राजा मीनं याचा बट्ट्यान पैसे आणले काढून. वावर पेरलं. त्याच्यातही तो पोट घालायला सांगा बरं मग. मी काय करू सांगा ना मग. दिनगड्या तो नालाय का, तू नालाय का तू मूर्ख आहेस काय, मूर्ख आहेस का तू. ऐकत नाही का तू, माय ऐकत नाही का हे सांग तू पहिले. मुकड्यान जाता का तू घरी. रे बाबू जाय रे बरं, देवलाल घरी जाय बरं तू. मोठे पाटील म्हणून राहिले ना, जाय मुकड्यान जाय घरी आता. बाबा तुम्ही बोलूच नका म्हणतात. तुम्ही ना माया गमवलं हे सारं. मा शिवलाल घ्या ना आता दाबून. लागला ना तो मा माग. मला अन्न खाऊ देऊन राहिला. प्रत्येक गोष्टीचा आडकाठी आणतेच काही ना काही. आता मग या बुड्यानं मला वावर दिलं. मी ना माझं पैसे नव्हतं याचा बट्ट्यान काढले, राजा वावर पेरलं, बागायत करून राहिलो, त्याच्या डोळ्यात आलं. सांगा बरं मग. माझ्या घरात लिहिले माझी प्रगती व्हा असं वाटत नाही. हे सारे मनानं कलुषितात, हे तोंडावर गोड बोलतात फक्त बाया. असू दे त्याचं पापूने त्याच्या जो सारायला अटीच भरून द्यायला लागते. तू म्हटलं ऐकत नाही का हे सांग तू पहिली. म्हटलं तर काही ऐकतो ना मी तुमच्या, म्हटलं काही ऐकतो मी. बस फेकली मी या कुराड. आता चाललो मी घरी. बस जाय घरी जाय मोकड्यानं. चाललो पाटील बा, चाललो मी आता. मित्र असं होते मग. आपला जरी हिस्सा जरी असला इरीद एखाद्या, तर समोर त्याचं बघायत किती आहे काय हे पण पाहिलं पाहिजे आपण. त्याचा समोरच्याचा विचार केला पाहिजे. एक तर असं न करता दिवस वाटून घ्यायला पाहिजे. 2 दिवस तू दे बा, 2 दिवस मी दे, असं ऍडजस्टमेंट मारलं पाहिजे. नाहीतर मग काय त्याचं पेरेला मग मी बी पेरतो, त्याचंही वाया गेलं पाहिजे माही वाया गेलं पाहिजे. असं नाही करायला पाहिजे. मित्र आता हा व्हिडिओ संपलेला आहे इथं. आता उद्या येऊ आता नवीन भाग घेऊ. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.